बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची अपडेट आहे। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलतायत, आपण थेट जाऊयात। भारताची जनता कधीच माफ करणार नाही आणि यांना भारताची जनता त्यांची जागा दाखवल्याशिवाय सोडणार नाही, हे मात्र या निमित्ताने मला नमूद करायचं आहे। कल पंजाब में जिस प्रकार की घटना हुई, हम उसकी भर्त्सना करते, उसका निषेध करते, उसकी निंदा करते। जिस प्रकार से एक सोची समझी साजिश के तहत प्रधानमंत्री जी की सुरक्षा के साथ खिलवाड़ की गई, इस देश में ये बहुत ही अप्रत्याशित है। देश के इतिहास में किसी भी प्रधानमंत्री जी के साथ ऐसा व्यवहार नहीं हुआ। केंद्र में चाहे किसी की सरकार हो, राज्य में चाहे किसी की सरकार हो, किंतु प्रधानमंत्री देश के होते और इस देश ने हमेशा इस भावना का सम्मान किया है। और जहां तक प्रधानमंत्री जी की सुरक्षा का सवाल होता है, तो इसका एक पूरा कानून है, उसका एक पूरा मैनुअल है, और उस मैनुअल के तहत चाहे वो एसपीजी हो, केंद्र की यंत्रणाएं हो या राज्य की यंत्रणाएं हो, ये मिलकर पूरा प्लान तैयार करती है और इसकी एक एडवांस किताब तय होती है, सारे एसओपीज तय होते हैं, और राज्य और केंद्र के जितने प्रमुख लोग हैं उनके पास इसकी पूरी जानकारी होती है। तो ऐसे समय इस प्रकार की घटना होना यह साजिश के बिना संभव नहीं है। प्रधानमंत्री जी के रास्ते में जानबूझकर कांग्रेस के कार्यकर्ताओं को इस प्रकार से आंदोलन करके रास्ते को रोकने की इजाजत देना एक सोची समझी साजिश है। और जैसे कैप्टन अमरिंदर सिंह जी ने कहा कि इसमें सबसे गंभीर बात यह है कि जहां प्रधानमंत्री जी को रुकना पड़ा, वहां से पाकिस्तान की बॉर्डर ये बहुत पास है। तो अप्रत्याशित घटना वहां हो सकती थी, ये भी बिल्कुल निश्चित दिखाई पड़ रहा है। और ऐसे समय हम ये मांग करते हैं माननीय राष्ट्रपति जी से कि माननीय राष्ट्रपति जी ने इस विषय को बहुत गंभीरता से लेना चाहिए। राज्य की सरकार अगर इसमें लिप्त है तो एक प्रकार से संविधान का भी उल्लंघन हो रहा है। ऐसे सारे लोगों पर बहुत कड़ी कार्रवाई की जानी चाहिए। आश्चर्य तो इस बात का होता है कि इतनी बड़ी घटना घटती है और राज्य के मुख्यमंत्री फोन पर भी उपलब्ध नहीं होते, तो इसका सीधा मतलब यह होता है कि क्या उनकी भी संलिप्तता इस सारे मसले में है। ये सवाल आज उठने लगे हैं और इस पर उनको सफाई देनी पड़ेगी। मैं ऐसा मानता हूं कि इस सारी घटना के बाद जिस प्रकार की ओछी राजनीति कांग्रेस की ओर से हो रही है और जिस प्रकार के बयान आ रहे हैं, वे बड़े शर्मनाक है। 100 साल से भी पुरानी पार्टी राजनीति में देश नीति को भुलाकर जिस प्रकार का व्यवहार कर रही है, मैं उनको इतना ही कहना चाहता हूं कि करोड़ों करोड़ों लोगों के आशीर्वाद प्रधानमंत्री मोदी जी के साथ है। इन करोड़ों लोगों के आशीर्वाद के कारण मोदी जी निरंतर देश की सेवा कर रहे हैं, और इन करोड़ों आशीर्वादों के कारण मोदी जी का बाल भी बाका नहीं होगा। किंतु ये ओछी राजनीति करने वाले और मोदी जी के बारे में बुरा सोचने वाले, ऐसे ये जितने लोग हैं, भारत की जनता
इनसे हिसाब मांगेगी और इनको अपनी जगह दिखाएगी। और हम फिर एक बार इस घटना की निंदा करते हुए इस घटना की तह तक जाकर सारे षड्यंत्रकारियों को दंडित किया जाए, इस प्रकार की मांग करते हैं। सर, काल सोशल मीडियावरती एक व्हिडिओ तो व्हायरल झाला होता, त्याच्यामध्ये मोदींचा ताफा आणण्यात आला होता. त्याच्यामध्ये जे आंदोलक आहेत त्यांच्या हातामध्ये भाजपचाच झेंडा आहे असं दिसतं. सोशल मीडियावर काही येतं ते खरं असतं का? भाजपचे कार्यकर्ते कशाला अडवणार आहेत? म्हणून तर सांगितलं षड्यंत्र आहे. आयत्या वेळेला रूट बदलण्यात आलेला नाही. PM चा ज्याही वेळी कार्यक्रम असतो त्यावेळी अल्टरनेट रूट्स असतात, हे पहिले फायनलाइज झालेले असतात. PM च्या कार्यक्रमामध्ये जो कार्यक्रम बाय एअर होणार आहे तो बाय एअर जर रद्द झाला तर कुठला रूट आहे हेही ठरलेलं असतं आणि तोही रूट लागलेला असतो. त्यामुळे हा रूट पहिलेपासनं फायनलाइज होता, त्याची पूर्ण माहिती होती. हा कुठेही वेळेवर ठरलेला नाही. आणि पंजाबच्या पोलीस विभागाच्या वतीनं क्लिअरन्स देण्यात आला होता आणि क्लिअरन्स शिवाय कधीच SPG स्टार्ट होत नाही. त्यामुळे क्लिअरन्स देण्यात आला होता. भाजपचे कार्यकर्ते आमच्या कार्यालयावर आंदोलन करणार असतील तर त्यांनी भाजपच्या कार्यालयासमोर सुद्धा आंदोलन केले पाहिजे, कारण देशोधडीला हा भाजपमुळे लागला. नितीन राऊत कोण आहेत? ते काय देशाचे नेते आहेत का? रोज काही बोलतील म्हणून त्याला थोडी उत्तर देणार आहे. असं आहे की पंजाबमध्ये जो खेळ काँग्रेस करू इच्छिते, यापूर्वीही काँग्रेसनी हाच खेळ पंजाबमध्ये 80च्या दशकात केला आणि पंजाबला वर्षानुवर्ष ते भोगावं लागलं. तोच खेळ पुन्हा एकदा सत्तेच्या पाठीमागे लागून काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतोय. हे देशहितामध्ये नाही आहे. आंदोलनकर्ते हे शेतकरी होते आणि शेतकऱ्यांच्या भावना जर मोदींनी आधी जाणून घेतल्या असता तर ही वेळ आली नसती. आंदोलनकर्ते कोण होते याचा खुलासा झालेला आहे. ते काँग्रेसचे कार्यकर्ते होते हाही खुलासा झाला आहे आणि त्यांना जाणीवपूर्वक त्या ठिकाणी आंदोलनाकरता येऊ दिलं हाही खुलासा झालेला आहे. आता काँग्रेसचा चेहरा उघडा पडल्यानंतर ज्या प्रकारे ते बोलून राहिले आहेत त्याच्याने खरं म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा या व्यतिरिक्त याला काहीच म्हणता येणार नाही. रॅलीमध्ये फार मोजकी माणसं आली होती म्हणून सगळं केलं गेलं असे एक नॅरेटिव्ह जे या सगळ्या गोष्टीची उत्तरं काल मिळालेली आहेत. या सगळ्या गोष्टीची उत्तरं काल मिळालेली आहेत आणि अशा प्रकारे जे लोक म्हणतायत ना, मला खरंच वाटतं की त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांच्या डोक्याची तपासणी करण्याची गरज आहे. कई राज्यों में इलेक्शन का माहौल है, कोरोना बहुत ही बढ़ रहा है, उसी समय बड़े राजनीतिक दलों ने बड़ी रैलियां नहीं लेनी चाहिए. आप गोवा के प्रभारी देखिए, इस संदर्भ में चुनाव आयोग जो फैसला करेगा उस फैसले को हम मान्य करेंगे और चुनाव आयोग के फैसले के अनुसार काम करेंगे. सर, आज आरोग्य यांनी सांगितलं की नवीन काही कडक नियोजन करावं लागेल, ते म्हणजे टाइम आवर्स जे रात्री आहे 10च्या आत घ्यावं लागेल. दुसरीकडे लोकल गर्दी सुद्धा कमी करण्याचा विचार सरकार करत आहे. राज्य सरकारच्या या गाईडलाईन त्याच्या स्वरूपात पाहतात, कारण की निवडणुका ज्या नियोजित आहेत त्या बाबतीत काय होईल अशी लोकांच्या मनात एक शंका. राज्य सरकार नेमका काय निर्णय घेणार आहे आणि तो कोण घेणार आहे याची माहिती आम्हाला पहिले मिळाली पाहिजे. कारण राज्य सरकारमध्ये काही गाईडलाईन्स हे राजेश टोपे जाहीर करतात, काही गाईडलाईन्स हे श्री वडेट्टीवार जाहीर करतात, काही गाईडलाईन्स उपमुख्यमंत्री जाहीर करतात, काही गाईडलाईन्स मुख्यमंत्र्यांचं कार्यालय जाहीर करतं आणि काही गाईडलाईन्स स्वयंभू सगळे पालकमंत्री जाहीर करतात. त्यामुळे नेमक्या कोणाच्या गाईडलाईन्स फॉलो करायच्या हा संभ्रम आहे. राज्य सरकारच्या नेत्यांनी एकत्रित बसून एक गाईडलाईन तयार करावी
आणि मुख्यमंत्री कार्यालयाने ती गाईडलाईन घोषित करावी. त्यानंतर त्या गाईडलाईनच्या संदर्भात आमचं मत आम्हाला मांडता येईल. पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे. काल पंजाबमध्ये घडलेल्या प्रकरणाबद्दल त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केलेला आहे. काँग्रेसचं वागणं हे लाजिरवाणं असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहेत. मोदींच्या सुरक्षेमध्ये त्रुटी असल्याप्रकरणी त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधलेला आहे. याबाबत पंजाब सरकारला उत्तर द्यावं लागेल असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.